नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ खूपच जास्त उपयोगाचा आणि महत्त्वाचा असणार आहे। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी तब्बल 16 वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत आणि या योजनांमधून थेट आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, व्यवसायासाठी निधी, वैद्यकीय मदत, बेरोजगार भत्ता आणि इतर अनेक फायदे दिले जात आहेत। तर मित्रांनो, अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना फक्त महिन्याची पेन्शन योजनाच माहीत आहे। पूर्वी 1500 रुपये मिळायचे आणि आता लाभार्थ्यांना 2500 रुपये अनुदान मिळतंय। पण फक्त हीच एक योजना नाहीये। समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी अनेक मोठ्या योजना सुरू आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 16 महत्त्वाच्या योजनांविषयी माहिती देणार आहे, ज्या योजनांमधून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट 25,000 रुपयेपर्यंत आर्थिक मदत जमा होऊ शकते। म्हणूनच मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या 16 महत्त्वाच्या योजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। कोणत्या योजनेमध्ये कोण लाभ घेऊ शकतं, किती पैसे मिळतात, कोणती कागदपत्रे लागतात आणि विशेष म्हणजे अर्ज कुठे करायचा, या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण आज समजून घेणार आहोत। मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, या योजना नवीन नाहीत, पण अनेक दिव्यांग बांधवांपर्यंत त्यांची माहिती पोहोचत नाही। त्यामुळे ज्यांना खरंच गरज आहे ते लाभार्थी वंचित राहतात आणि चुकीचे लोक फायदा घेऊन जातात। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, कारण कदाचित या 16 योजनांपैकी एखादी योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते। तर मित्रांनो, आता आपण त्या 16 महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत ते पाहूयात। तर सर्वात पहिली योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर दुसरी योजना, उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप आणि आर्थिक मदत दिली जाते। त्यानंतर तिसरी योजना, जिल्हा स्तरावर खेळणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थी खेळाडूंना शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर चौथी योजना, राज्यस्तरीय दिव्यांग खेळाडूंना विशेष आर्थिक सहाय्य दिलं जातं। त्यानंतर पाचवी योजना, राष्ट्रीय स्तरावरील दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थी खेळाडूंना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत दिली जाते। त्यानंतर सहावी योजना, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थी खेळाडूंना विशेष अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर सातवी योजना, दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक सहाय्य दिलं जातं। त्यानंतर आठवी आणि अतिशय महत्त्वाची योजना, दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 25,000 रुपयेपर्यंत NEFT, RTGS, ECS द्वारे आर्थिक सहाय्य दिलं जातं। तर मित्रांनो, याबद्दलची माहिती समजून घ्या की हे कर्ज नाहीये, हे थेट आर्थिक सहाय्य आहे। म्हणजेच या पैशावर व्याज नाही आणि हप्ते भरायची गरज नाही। जर तुम्हाला छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल, स्टॉल, दुकान, सेवा व्यवसाय किंवा इतर छोटा रोजगार, तर या योजनेचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो। त्यानंतर नववी योजना, दिव्यांगांना दिव्यांग सहाय्यभूत साहित्य खरेदी करण्यासाठी थेट 25,000 रुपयेपर्यंत मदत दिली जाते। त्यानंतर 10वी योजना, दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय खर्चासाठी 50% रक्कम किंवा 50,000 रुपयेपर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जातं। त्यानंतर 11वी योजना, दिव्यांग बेरोजगारांना भत्ता आणि अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर 12वी योजना, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी आर्थिक मदत दिली जाते। त्यानंतर 13वी योजना, 60 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य दिलं जातं। त्यानंतर 14वी योजना, दिव्यांग व्यक्तींच्या बचत गटांना आर्थिक सहाय्य दिलं जातं। त्यानंतर 15वी योजना, कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी अनुदान दिलं जातं। त्यानंतर आता 16वी आणि महत्त्वाची योजना, मतिमंद, आत्ममग्न, बहुविकलांग आणि मेंदूचा पक्षाघात असलेल्या व्यक्तींसाठी निरामय आरोग्य विमा योजना राबवली जाते। तर मित्रांनो, या सर्व योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत, पण योग्य माहिती नसल्यामुळे अनेक लाभार्थी या योजनांसाठी अर्जच करत नाहीत। त्यामुळे आता तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन या योजनांबद्दल माहिती घ्या। तर काही महानगरपालिकांकडून अर्जांची अंतिम तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे वेळ वाया घालवू नका। आणि मित्रांनो, तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी असेल, जसे की कोणते कागदपत्र लागतात, अर्ज कसा करायचा, हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या योजनेचं नाव नक्की लिहा। त्यानंतर मी त्या योजनेवर सविस्तर व्हिडिओ बनवून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। त्यानंतर जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। तर ही माहिती राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एक शेअरमुळे एखाद्या गरजू व्यक्तीला मोठा लाभ मिळू शकतो
आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.